नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला एंजल गायडन्स काय तो पाहायचं आहे. हे काही ओरॅकल टेक्स्ट मी घेतलेले आहेत. हा टॅरो डेक आहे. मी काही कार्ड ड्रॉ करते. प्लॅनेटरी एनर्जी कोणती आहे ते पाहूया. टॅरो डेक्स करते. दोन कार्ड्स घेऊ. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ पेंटिकल्सचे कार्ड आहे. 2 ऑफ पेंटिकल्स. आधी आपण ओरॅकल कार्ड्स बघूया. ग्रेस हे कार्ड आहे. ग्रेस. आता याचे कीवर्ड्स आहेत. ॲडॉर्नमेंट, ब्रिंग आउट ब्युटी, एलिगन्स, द आउटर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ द इनर वॅनिटी आणि सेल्फ एक्सप्रेशन. हे त्याचे काही कीवर्ड्स आहेत. सरप्राईज विलन हे कार्ड आले. सरप्राईज विलन. तर मार्स इन काय साईन आहे. मार्स इन लिओ, इगोटिझम, मॅच्युअर मॅन आणि हाऊस. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ पेंटिकल्स आहे. फर्स्ट कार्ड आपल्याला 9 ऑफ पेंटिकल्स आलेले आहे. किंग ऑफ पेंटिकल्स, द सन, Three of Pentacles, Seven of Pentacles. पेंटॅकल्स जास्त आहेत. भौतिक जगाबद्दलच आहे. द वर्ल्ड, 8 ऑफ स्वॉर्ड्स. कार्ड आपण इथे फिट करूया. बॉटम ऑफ द डेक. ओके. ह्या जर ओरॅकल कार्ड्सचा जे विचार केला ना, तर ओरॅकल कार्ड्सवरून एक साधारणतः मला अंदाज येतो आहे की हे जनरली आणि त्यात पेंटॅकल्सची कार्ड जास्त आहेत. सो हे भौतिक जगाबद्दल आहे.
हे तुमच्याबद्दलसुद्धा असू शकेल, तुमची हेल्थ, तुमचं ओव्हरऑल करिअर या संबंधी असू शकतं. पण ह्या कार्ड्सवरून असं दिसतंय की तुमचे सेल्फ एक्सप्रेशन्स, तुमचं व्यक्तिमत्व या बाबतीत हा स्प्रेड असावा. हा जो गायडन्स आहे ना, एंजलिक गायडन्स, तो तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत असावा. हाऊसचं कार्ड हे जनरली सिक्युरिटी दर्शवतं. आपल्या घरामध्ये आपण सेफ असतो. सगळ्या बाजूला आपण, आपली माणसं, आपलं जे काही बिलॉंगिंग्स आहेत ते सर्व काही आपलं घर हे सुरक्षित करतं. बाहेर कुंपण असतं. सो एक सिक्युरिटी आहे. मग इथे गायडन्स ही सिक्युरिटी मिळवण्याचा आहे असं म्हणजे हे तुम्ही काहीतरी संरक्षित करा. काय तर ग्रेस, तुमचे सेल्फ एक्सप्रेशन्स, तुमचं वागणं, तुमच्यातला एलिगन्स, सॉफ्टपणा म्हणता येईल. कारण इथे जो कीवर्ड आहे ना, तो काय सांगतो, द आउटर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ द इनर व्हॅनिटी. जे तुमच्या आतमध्ये आहे, ज्या भावभावना आतमध्ये, जे भावविश्व आहे तुमचं, तेच तुम्ही बाहेरच्या जगामध्ये व्यक्त करणार आहात. सो इथे तुम्ही ब्रिंग आउट द ब्युटी, एलिगन्स. इथे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एलिगन्स आणण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःचे एक्सप्रेशन्स प्रोटेक्ट करण्याची गरज आहे असं हे दाखवतं. दुसरं म्हणजे हे ग्रेसचं जे कार्ड आहे ना, ह्यामध्ये ही कमळं आहेत फुललेली. कमळ हे कसं आहे, हे गढूळ पाण्यात येतं. म्हणजे सराउंडिंग्स जरी तितकेसे छान नसले तरीसुद्धा जे कमळ फुलून जे येतं ना, ते मात्र खूप सुरेख असतं. एक त्याच्यामध्ये खूप नॅचरल ब्युटी असते. आपण ते देवाला वाहतो. ते एक म्हणता येईल की त्याचा जो ॲपिरन्स असतो, ते सौंदर्य असतं, ते जरी ते पाणी गढूळ जरी असलं ना, तरी त्यामध्ये काही फरक पडत नाही. कमळामध्ये फरक पडत नाही. ते मात्र सुंदरच असतं असं. सो बेबी कदाचित तुमचं वातावरण बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ पेंटॅकल्स आहे. सो 2 गोष्टींमध्ये एखादी गोष्ट म्हणतात ना, तारेवरची कसरत करणं, एका वेळी 2 गोष्टी हाताळणं, कुठेतरी जम्बलिंग होणं आहे, अशा प्रकारचं हे आताचं हे सबकॉन्शियस माइंड दाखवतं. बॉटम ऑफ द डेक हे आपलं आताची परिस्थिती तुमचं माइंड दाखवतं आहे. सो इथे कुठेतरी द्विधा अवस्था असू शकते. थोडं स्ट्रेस असण्याचे चान्सेस आहेत. काही भौतिक गोष्टी हाताळताना तुमची तारेवरची कसरत होत असेल किंवा बऱ्याच जबाबदाऱ्या तुमच्यावरती असतील. सो अशा प्रकारचं वातावरण आहे. कुठेतरी 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्डसुद्धा सांगतं आहे की काही बाबतीमध्ये आपण आपल्या विचारांनी स्वतःला घेरून टाकतो. आपल्याला स्वतःला लिमिट्समध्ये आणतो. एक मुक्त जे आपलं मन जे असतं ना, ते मुक्त असतं. मुक्तपणा जो असतो तो कुठेतरी आपण हरवून बसतो आपल्या भौतिक जगामध्ये. सो काही कंडिशन्स अशा असू शकतील की ज्यामध्ये तुम्ही स्वतःच्याच तुमचं एक वेगळं स्वतःचं व्यक्तिमत्व एक रिफ्लेक्ट होत असेल. एक वेगळं रिफ्लेक्शन तुमचं वेगळं होत असेल आताच्या कदाचित ती परिस्थिती हाताळताना म्हणा किंवा जी काही सिच्युएशन असेल त्यामध्ये कुठेतरी तुम्ही बदलत चाललात. तुमचं व्यक्तिमत्व असेल ते बदलत असेल किंवा काही त्यावरती काही परिणाम होत असतील. त्यातला एक सॉफ्टनेस कमी होत असेल. थोडं रूडनेसकडे तुम्ही जात असाल असं असू शकतं. सो इथे तुम्हाला गायडन्स, एंजली गायडन्स काय की तुम्ही तुमचा जो एलिगन्स आहे, तुमच्या मनातला एक हळवेपणा असेल, मृदूपणा असेल, तो सुरक्षित करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे ही जी प्लॅनेटरी एनर्जी आहे ना, ही मार्स इन लिओ आहे. लिओ ही सूर्याची रास आहे. सो सूर्यसुद्धा तळपतो आहे, अग्नितत्वाचा आहे, आणि मार्स हा सुद्धा अग्नितत्वाचा आहे. सो इथे एनर्जी जास्त आहे. आणि मुळात आताची जी कंडिशन्स आहेत एक वातावरणाची, ती सुद्धा फार उष्म आहे. सो तो सुद्धा कुठेतरी आपल्या मनाला, आपल्या व्यवहाराला, आपल्या टेम्पर्सना बदलत असतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण रिॲक्ट होताना फार टोकाचे रिॲक्ट होण्याचे चान्सेस असतात. सो हे जे कार्ड दाखवतं की कुठेतरी एखाद्या गोष्टीचा
अतिबाऊ करणं किंवा एखाद्या गोष्टीला फारच म्हणता ना की ड्रॅमॅटिकली एक्सप्रेस होणं एखाद्या गोष्टीवरती, म्हणजे खूपच अगदी नाट्यमय दृष्ट्या असं म्हणता येईल, एखाद्या गोष्टीचा खूप भपका दाखवणं असं होऊ शकतं. सो इथे द मॅच्युअर्ड माइंडचं कार्ड्स काय सांगते की थोडीशी मॅच्युरिटी तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये आणण्याची गरज आहे, डोळसपणे सगळ्या गोष्टी पाहण्याची गरज आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वावरती कुठेतरी एक कंट्रोल, एक सिक्युअर्ड करणं गरज आहे. टॅरो कार्डचा जर आपण विचार केला तर 9 ऑफ पेंटेकल्स हे खूप चांगलं कार्ड आहे. 9 ऑफ पेंटेकल्स, किंग ऑफ पेंटेकल्स, द सन, ही तिन्ही कार्ड्स खूप पॉझिटिव्ह आहेत. इनफॅक्ट सगळीच कार्ड पॉझिटिव्ह आहेत. सो ही कार्ड्स तुम्हाला जनरली हा गायडन्सच आहे, म्हणजे सिच्युएशन म्हणता येईल की हा शेवटच्या 2 पानांमध्ये आहे की सध्याची ही कंडिशन आहे. कुठेतरी तुम्ही स्वतःला बंधनं घालून घेतात, वैचारिक बंधनं असू शकतात ही. एखाद्या वेळी तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा ॲक्च्युअलपेक्षा काल्पनिक, काही गोष्टी ह्या काल्पनिक उभ्या केलेल्या असू शकतात असंही हे दाखवते की जी भीती असेल किंवा काय असेल ही काल्पनिक असू शकते किंवा काय. तो हा जो गायडन्स आहे ना, यामध्ये एंजल्स तुम्हाला काय सांगतात की तुम्हाला जर तुमचा एलिगन्स, तुमची सेल्फ एक्सप्रेशन्स ह्याच्यावरती जर तुम्हाला काम करायचं आहे, कुठेतरी तुमच्या वृत्ती बदलत चालल्या असतील किंवा तुमचं नेचर बदलत चाललं असेल, की ह्याला एक वेळीच तुम्हाला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर स्वतःला थोडंसं मुक्त करा. द वर्ल्डचं कार्ड सांगता एक फ्रीडम द्या, कुठेतरी ट्रॅव्हल करा, निसर्गाच्या सान्निध्याचा, एक गार्डनिंग म्हणता येईल किंवा रेस्टिंगचं पण कार्ड आहे 9 ऑफ पेंटॅकल. तुम्ही रेस्ट घ्या थोडी. एक भौतिकदृष्ट्या तरी तुम्ही ह्या कार्ड्सवरून असं दिसतं की सेल्फ सफिशियन्सी आहे तुमच्यामध्ये, तुमच्याकडे बऱ्यापैकी एक आर्थिक बाबतीत तुम्ही एक सुबत्ता तुमच्याकडे आहे असं हे कार्ड दाखवतं. पण इथे हे कसं असतं, आपलं मन जसं असतं ना, इथेच कसं म्हटलं आहे, द आउटर ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ द इनर व्हॅनिटी. तर बरं आजूबाजूचं वातावरण खूप चांगलं असेल, सगळी सुबत्ता जरी असेल तरी आपलं मन जर दुःखी असेल ना तर आपल्याला त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा आनंद वाटू शकत नाही. सो इथे ह्या कार्ड्सचा हे कार्ड्स काय सांगतायत की तुम्हाला थोडंसं फ्रीडम द्या, थोडं निसर्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, रेस्टिंग घ्या, गार्डनिंग वगैरे यामध्ये इंटरेस्ट जर तुम्हाला असेल किंवा घरामध्ये 9 ऑफ पेंटॅकल हे तुम्हाला एक घराची आवड, एक म्हणतात की आपलं घर सजवणं, घरामधल्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेणं, स्वच्छता, टापटीपणा किंवा इतर काही कुकिंग वगैरे. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक फॅमिली रिलेटेड सगळ्या गोष्टींमध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्ही एंगेज होण्याचा प्रयत्न करा, निसर्गामध्ये एंगेज होण्याचा प्रयत्न करा, थोडासा प्रवास करा, मुक्त व्हाल तुम्ही, पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करा, असं द सनचं कार्ड सांगतो तुम्हाला. 7 ऑफ पेंटॅकल्स आणि द किंग ऑफ पेंटॅकल्स हे जे कॉम्बिनेशन आहे हे मला असं दाखवतं आहे की 3 ऑफ पेंटॅकल्स सांगतं की तुम्ही कुठल्या तरी कलेमध्ये एखादी कला अंगी बनवण्याचा प्रयत्न करा, की त्यावरती काम करा, एकत्र कोलॅबरेशनने कोणाशी तरी एकत्रितपणे काही करता येत असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर जॉईन व्हा असं हे कार्ड. किंवा तुमचं जे काही प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये एक इंटरेस्ट घेऊन त्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करा आणि एक थोडा पॉज तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी एक पॉज देण्याची गरज आहे की कुठल्याही गोष्टी एक त्यावरती म्हणतात ना पेशन्स, की सगळ्या गोष्टी एक झाड जरी आलं तर ती झाडाला फळं लागून ती पिकून आपल्या हातात येईपर्यंत तो जो काही निसर्गाला वेळ द्यावा लागतो ना, तसा ना प्रत्येक गोष्टीला आपल्या आयुष्यातल्या फ्रुटफुल होण्यासाठी काही वेळ देण्याची गरज आहे. तो पेशन्स, तो पॉज तुम्हाला थोडासा देण्याची गरज आहे. स्वतः तुमच्या लाईफमधून हा थोडासा पॉज तुम्हाला देण्याची गरज आहे. आपलं हे मन आहे ना, हे असं एखाद्या छोट्याशा रोपट्याला कसं आपण छान काळजीपूर्वक
त्याची निगा राखतो आणि मोठं करतो, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनाला तुमच्यातला हा जो एक म्हणता येईल एक हिरवेपणा म्हणजे एक ताजेपणा म्हणता येईल. सो तो ताजेपणा तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतः थोडासा तुम्हाला पॉज घ्यावा लागेल, तुमच्या लाईफमध्ये थोडा केअर घ्यावी लागेल, काही गोष्टींची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागेल, काही ते फ्रुटफुल तसं होण्यासाठी ट्रॅव्हलिंग म्हणा किंवा कोणाशी कोलॅबरेट होण्यासाठी, या सगळ्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देण्याची गरज आहे, थोडे एफर्ट्स घेण्याची गरज आहे. 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगते. सो इथे हा जो मेसेज आहे हा तुमच्या स्वतःच्या सेल्फ एक्सप्रेशनसाठी आहे. सो ओव्हरऑल की तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जपण्याची गरज आहे. सो एक थोडंसं कुठेतरी त्यामध्ये एक बदल होत आहे असं दिसतं आहे. तो थोडासा हळवेपणा मृदूपणा कमी होतो आहे. एक रूडनेस जो येतो आहे तुमच्यामध्ये तो त्याला कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. तुमच्यातला ग्रेस टिकवून ठेवण्याची गरज आहे, असं हे प्रोटेक्ट करण्याची गरज आहे असे हे कार्ड्स सांगतात तुम्हाला. सो हा एक गायडन्स मला इथे दिसतो आहे. तो तुम्हाला रीडिंग कसं वाटतं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.